दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सहभागी झाले होते। त्यांची खरं तर मुलाखत झाली। सर, मुलाखतीमध्ये तुम्ही मांडलं की मराठी राजकारणी टिकत नाहीत दिल्लीत, काय आहे त्याबद्दल तुमचं? नाही, टिकत नाही असं नाही। मराठी राजकारण्यांनी दिल्लीवर राज्य करणं किंवा मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे आणि ती जर ठेवायची असेल तर इथे वेळ दिला पाहिजे। ते आपल्या नेत्यांना जमत नाही, कारण तिथं स्थानिक ठिकाणी इतकी गुंतवणूक असते, शिक्षण संस्था आहे, साखर कारखाने आहेत, आणि त्यामुळे इथे वेळ देता येत नाही। आणि इथे वेळ दिला नाही तर मग तुम्हाला दिल्लीमध्ये मोठ्या पदावर जाता येत नाही। तर दोघांपैकी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, संस्था सोडणं, कारखाने सोडणं आणि इथं पूर्ण वेळ काम करणं। तर हे बहुतेक कोणी करत नाही। महाराष्ट्रातले लोकसभेचे 48 खासदार, राज्यसभेचे 20-22 असतात, संसद पूर्ण समजत नाही असं वाटतं तुम्हाला? 5 वर्षात काय सही करून अनेक खासदार जातात। कोणी जरी नवीन आला तर ते पहिली 5 वर्षामध्ये खूप अडचणी येतात, कारण म्हणजे दिल्लीमध्ये जे नव्याने पहिल्यांदा येतात तिथं मग हवामान दिल्लीचं फार वेगळं आहे, खानपान वेगळं आहे, आणि मग इथं संस्थेनंतर पुढं काय करायचं, कारण मग कोणाला इथं करमत नाही, मग लगेच परत जातात। एकतर ते संस्थात्मक व्यवस्थेमध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे त्यांना इथं वेळ देता येत नाही, किंवा ते नसतील तर मग उर्वरित वेळेत काय करायचं ते काही वर्ष घालवल्याशिवाय तुम्ही इथं रुजू होत नाही। भूमिका निभावताना काही मर्यादा येतात सर? असं काही नाही, पूर्वी थोडं भाषेच्या अडचणी यायच्या, पण आता मला वाटत नाही की ती काय अडचण आहे। वेळ देणं हीच खरी अडचण आहे। पूर्ण वेळ इथं थांबलं पाहिजे, इथल्या राजकारणामध्ये गुंतून घेतलं पाहिजे, इतर राज्याच्या लोकांची संपर्क वाढवला पाहिजे, त्याला वेळ लागतो। तुम्ही सर दिल्लीत इतकी वर्ष काम केलं, आता एक टप्पा पूर्ण होतोय, म्हणजे पवार साहेब असतील, रामदास आठवले असतील, यानंतर महाराष्ट्रातल्या नेत्यांचं दिल्लीत कनेक्शन कसं असेल? खूप चांगले खासदार दिल्लीत आलेले त्यावेळेला, पण ते वेळ दिला पाहिजे। तिथल्या ज्या संस्थेमध्ये जे गुंतलेले असतात तर तिथून वेळ कमी करून इथं वेळ दिला पाहिजे, नाहीतर ते खूप वर जाऊ शकतील। यापुढे तग धरतील नवीन ते प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।